नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, गायत्रीला ते भांडी वगैरे घ्यायची आहेत, त्यासाठी मार्केटला जातोय आम्ही. तिला काय ते कुकर वगैरे घ्यायचं आहे, काय ते प्लेटी ग्लास वगैरे घ्यायचे. बरेच दिवसापासून चालू आहे तिचे, जरा म्हणे घरामध्ये भांडी वगैरे नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, चल जाऊया म्हटलं मार्केटला. म्हटलं तर जातोय आम्ही आता मार्केटला जातोय. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कुठले कुठले भांडी घेतोय, काय घेतोय ते तुम्हाला दिसणार आहे. प्लीज मित्रांनो, तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या जर चॅनलला नवीन असतील तर. हे बघा, या दुकानामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आता बघू इथं काय काय भेटतं काय काय नाही. हे आमचं मड मार्केट आहे. चला जाऊया आता दुकानात, आपण बघू तिथं काय काय भेटतं काय काय नाही ते. आता त्रेशो वेफर खाते. मग तुला सांगत होतो आपण मार्केटला गेल्यावर पाणीपुरी खाऊया. हे बघा, इथं ते गायत्रीला आता भांडी घ्यायची आहेत. आता कुकर बघते, ते कुकर घ्यायचं म्हणते ती. काय कुकर घेते ना गायत्री? इकडे बघ ना, किती लिटरचं घेते? 3 लिटर. असा पूर्ण सेट असतो, माहित होतं? 1 लिटर, 3 लिटर आणि 5 लिटरचा असतो. हे बघा, इथं ते तिला ते काय बोलतात ते प्लेटी वगैरे घ्यायचे, परत ते ग्लास वगैरे घ्यायचे तिला. इथूनच जेव्हा मुंबईमध्ये नवीन आलो होतो ना आम्ही, तेव्हा इथूनच भांडे घेतले होते. हे बघा, हे ग्लास बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल. हे बघा, हे ग्लास म्हणजे तसं जरुरी नाही की त्या ग्लासमध्ये ते दारू वगैरेच पितात, ज्यूस पण पिऊ शकतो आपण. हे घे त्रिशो. ते बघा, तिला ते पाण्याची बॉटल पण, वेफर पण, लगेच सगळ्याच गोष्टी पाहिजे तिला. नुसतं एक एक गोष्टी धरायला लावते ती. हे आमचं मार्केट आहे, हे आपला दवाखाना. 10 रुपयामध्ये केस पेपर निघून जातो. हे बघा, आमचं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा इथूनच अशी मांडणी घेतली होती आम्ही. ते भांडे वगैरे ठेवलेत ना आमचे, तिथूनच. हे आपल्या गावाकडे कसं लग्नामध्ये वाजवतात ते भांडे तिथं, पण लय महाग आहेत मित्रांनो इकडे, म्हणजे विचारूच नका तुम्ही डायरेक्ट. आता ते 3 लिटरचं समोर कुकर दिसतंय ना, ते कितीचं आहे गायत्री ते? हां, 900. ताईने किती लिटरचं घेतलंय? ताईने किती लिटरचं घेतलंय? 3 लिटरचंच घेतलंय. हा, अरे यार थांब, आता आपण घरी जाऊया आता, ठीक आहे मित्रांनो. तो तिथं खूप महाग सांगत होता, 900 आणि 1000 रुपयाचं 3 लिटरचं कुकर सांगत होता तो. गायत्रीला म्हटलं जाऊ दे, आपल्याला बऱ्याच वस्तू घ्यायच्यात ना, हेच दुकान नाही म्हटलं, मडमध्ये भरपूर दुकान आहेत म्हटलं मार्केटमध्ये, आपण दुसऱ्या दुकानात जाऊया म्हटलं. तो डायरेक्ट कमी करायलाच काय बघत नव्हता, डायरेक्ट 800-900 रुपयाचं 3 लिटरची कुकरची प्राईस सांगत होता. चला आपण जाऊया दुसऱ्या दुकानामध्ये आता. गायत्री, ग्लास आणि प्लेटी बघते ना? घाबरले नाही. किती घेणार आहेत ग्लास? 6. ते बघते जे आधी गायत्री. आता बघू आता तिला कुठले आवडतात, काय आवडतात. इथं बघा, आपले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पण मस्त आहेत इथं. कधी कधी वाटतं स्वतःचं घर असं मोठं फ्लॅट वगैरे राहिला तर तिथं मस्त वाटलं असे फोटो लावायला. बाकी ते भारी फोटो आहेत. बऱ्याच गोष्टी तिथं, मूर्त्या पण आहेत मस्त शंकरजी भगवानाच्या, आपले छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, गणपती बाप्पा. ते बघा, स्वामी समर्थांचा फोटो. असा फोटो घ्यायचा आहे मला घरामध्ये. हे बघा, खूप भारी वाटतं इकडे, सगळ्या गोष्टी भेटतात वाटतं इकडे. बघा, इथं पण मूर्त्या पण आहेत, इथं किती मस्त मूर्त्या वाटतात. आता बघू, एक एक वस्तू घेऊया आता, काय काय लागतं काय काय नाही. आता ते गायत्री तर म्हणते. कितीला आहे तो ग्लास? मग असे वालेच घेऊन घे ना, 6 घेऊन घे ना. मग दाखव, चांगले आहेत, जड आहेत का? हां, मग मस्त तर आहेत. आता गायत्रीवरती आहे, गायत्रीला आता कुठले आवडतात काय नाही ते एक एक सांगते नुसतं बघायला ती. हे गायत्री, ते कपाट बघ ना किती मस्त आहे, ते आरशावाले छोटेसे. हां, पण काय ठेवायचं त्याच्यामध्ये? हे इथं समोर मार्केट. काय संसाराला नुसता एक एक वस्तू लागतात, एक एक वस्तू गोळा करायच्या असतात फक्त, बस. चालू आहे काही ना काही घ्यायचं आता.
मला तोच चांगला वाटतोय काहीतरी, आता बघितलं होतं ना. आणि प्लेटी बी छे चाहिए ना, प्लेटी थोडे मोठे बघा काहीतरी. मग तोच सांगतोय तुला ग्लास, तो पण चांगला ग्लास आहे ना तो काय सांगतोय. हाँ उससे बड़ा चाहिए. तेव्हा तुम्हाला मस्त इथं कुकर पण आहे, तेव्हा कुकर तिथं तो लय महाग सांगत होता, तेवढं 3 लिटरचं कुकर तो 900 रुपये सांगत होता डायरेक्ट. इथं ते प्लॅस्टिकच्या प्लेटी वगैरेचा पूर्ण सेटच आहे. हा त्रिशू, काय झालं? गणपती बाप्पा पाहिजे तुला? ते का देवार आहे, ते देवार पाहिजे तिला, ते देवार पाहिजे का त्रिशू तुला? काय टंटन नाही होते, ते शो म्हणून आहे ना ग त्रिशू, ते तसं नाही वाजत ना ते. काय आलं? चांगल्या आहेत ना प्लेटी. बघ तुझ्यावरती तुला कुठल्या आवडतात ते बघ ना. त्रिशू पाहिजे तुला गणपती बाप्पा पाहिजे? तशा गणपती बाप्पा पाहिजे? हा. नाही ते प्लेनवाले आहेत एकदम ते. हा चालेल. काय यांची रेंज काय पण? हा ठीक आहे, घे तर बघ तरी पूर्ण तू 5 तर काढून घ्या. 3 तर काढते, त्याच्यातले 3 घेऊन घे आणि त्याच्यातले 3 घेऊन घे. एक एक गोष्टी तुला. गायत्रीचे म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू होतं, चला आपल्याला काहीतरी वस्तू घ्यायचे आहेत, घरामध्ये काहीच नाही, पाहुणे पै येतात. हा हा तुला हे चांगले वाटतात, हे घे ना. तर काय तेव्हा मस्त. एका इडलीचं भांडं आहे का गायत्री? अच्छा, चांगलं आहेत म्हणजे वस्तू. इथं हे नवीनच दुकान चालू झालंय वाटतं आता. या दुकानाला पण काहीतरी 6 महिने झालेत. नहीं सही आ रही है, देखो उसमें ना बर्तन में आपको भी पता है 10-5 से ज्यादा कम नहीं होता अगर तुम 6-7 रुपये, लेकिन इतना ते ग्लास पण वही प्राइस पे नहीं दूंगा, 80 बोला तो 80 पे नहीं दूंगा, कम तो कर दूंगा. हा काय झालं? गणपती बाप्पा आहे तिथं? तुला गणपती बाप्पा पाहिजे? मित्रांनो खरंच सांगतो, जेव्हा मुंबईमध्ये आलो होतो ना तेव्हा घरामध्ये ना, खरंच सांगतो, भांडे काय आहेत काय म्हणजे काहीच नव्हतं डायरेक्ट आमच्याकडे. आम्ही ना असंच एक वस्तू घेत राहिलो. ते काय आता संसाराला लय गोष्टी लागत आहेत, ते आता चालू आहे आमचं थोडं सगळ्या गोष्टी करतो. जे आता काय सांगणार तुम्हाला, आता मुंबई एवढी महागडी सिटी झाली आहे ना, नको वाटते आता मुंबई. असं वाटतं ना आता गावाकडेच राहिलेलं बरं. गॅस, हां तेव्हा तिला गॅस दिसले, ते रिपेअर करायला आलेत वाटतं, ते जुने गॅस आहेत ना ते बघितलेत तिने. एवढं म्हणजे ना खरोखर असं वाटतं की नको गावाकडेच राहू, असं कधी कधी वाटतं. पण काय करणार आता, जॉब पण आहे आपला इकडे चालू आहे. गावाकडे काय चाल बाबा, आपली शेती आहे का काय आहे, म्हणजे तिथं काय करू पण शकत नाही आपण शेतामध्ये, असं झालंय. ठीक आहे, बघू आता, जर कधी वाटलं अजून थोडे वर्ष राहूया मुंबईमध्ये, नंतर गावीच जायला लागेल. कारण की इथं पगार म्हणजे वाढते, थोडीफार पगार वाढते, तेवढं लगेच नंतर घर भाडं पण वाढून जातं, नंतर एवढी महागाई वाढून जाते, सगळ्या गोष्टी चालू आहेत नुसत्या. तरी प्रयत्न आमचे चालूच राहतात थोड्या गोष्टींवरती, काही ना काही घ्यायचंच बाबा. हा गायत्री ते राहू द्या आता, तिला तशीच उभी राहू द्या आता, तिला तसंच घरी घेऊन जाऊया आपण. तो आता तो दुसरा ग्लास बघितला होता ना, पण किती मस्त वाटतोय ना तो, हेवी पण आहे. घे ना तो ग्लास, घ्यायचा तो घेऊन घे ना. किती 6 घेते का ते ग्लास? घेऊन घे ना मग, 6 घ्यायचे 6 घेऊन घे. रात्र म्हणजे आता किती वाजलेत, 6:45 झालेत, 6:30 6:45, तरी एवढा अंधार झाला आता. काय लागलं तुला काय ना काय लागतच असतं का त्रिशू? तेव्हा देवार किती मस्त आहे, असं मस्त यार स्वतःचं घर राहिलं असतं किती भारी राहिलं असतं. असं मस्त देवार घेतला असतं, इथं स्वामींची मूर्ती ठेवली असती. लय स्वप्न आहेत, स्वप्न बघण्याचे म्हणजे विचारूच नका तुम्ही.
एवढे स्वप्न बघून ठेवलेत ना की मुंबईमध्ये स्वतःचं घर पाहिजे, मस्त आपण स्वामींची मूर्ती तिथं देवारामध्ये ठेवणार, असं दरवाजा उघडले की डायरेक्ट स्वामींचं दर्शन होणार, असं म्हणजे असं वाटतं मला की स्वतःचं घर वगैरे पाहिजे बाबा. बघू आता स्वामींची जर इच्छा असेल तर नक्कीच होईल घर. प्रयत्न करतोय, माझ्या प्रयत्नाने मी प्रयत्न करतोय. बघू आता थोड्या थोड्या गोष्टी काय होतं काय नाही. आता तो तिथं वरती चढला तो ते काय काढायला लावलं काय माहिती काहीतरी नाही. मला तो स्वामींचा फोटो आवडला तिथं, तो बघा स्वामींचा फोटो मस्त, आपली विठ्ठल श्री स्वामी समर्थ, खूप भारी फोटो आहे तिथं. ते बघ ना स्वामींचा फोटो बघ ना, तिकडे तिकडे बघ, तिकडे स्वामींचा फोटो बघ, दिसला? हे बघ छत्रपती शिवाजी महाराज, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा पण आहेत बघ, श्रीकृष्ण भगवान पण आहेत ना तिथं. हा हा, जय गणेश. हा, गणपती बाप्पा पण आहे ना तिथं. एक कुकर बघतात आता इथं, 5 लिटर आणि 3 लिटरचं कुकर पाहिजे गायत्रीला. किती लिटरचं पाहिजे गायत्री तुला? 3 लिटरचं ना. हे बघा हे कुकर घेते गायत्री, बस झालं ना गायत्री, दोन जणांसाठी. सांगा मित्रांनो, एक एक गोष्टी सांगा संसारासाठी काय काय लागतं काय नाही, एक एक गोष्टी जरा कमेंट करून सांगा. घेतोय काय आलं ते नको पाहिजे, काय आलं ये ब्लॅक वाला गायत्री, पण ते हलकं नाही वाटत आहे का बरोबर आहे? हा, एवढा रागात का बघते ते काढतायत ना ते. इकडे हो दृश्य, मला हे चांगलं वाटतंय काहीतरी ते वाला कुकर. गायत्री, स्वामींचा फोटो बघितला ना, किती मस्त आहे बघ ना, मस्त वाटतंय ना. मेरा मेन फ्रेम का ही काम है. फोटो है ना. तिने घेतला गायत्रीने आता कुकर वगैरे घेतला. आता ते 900चं कुकर घेतलंय. 900चं म्हणजे सांगतोय तो कुकर, तर शेवट आम्ही 700 रुपयाला घेतोय ते कुकर. आणि त्याच्यानंतर हे प्लेटी ग्लास वगैरे सगळं मिळून 1800 रुपयाला पडतंय आम्हाला सगळ्या त्या गोष्टी. ठीक आहे चला, आता काय करणार, आता घ्यायला लागतील. ते गायत्रीला पाहिजे होते ते घ्यायला लागतील. गायत्री भांडते, बोलते 700 नको म्हणे, 600ला द्या म्हणे ते कुकर. मैंने खुद इतना कम कर दिया ना. गायत्री ठीक आहे, कितीचं झाले, राहू दे चल, देऊन देऊ, जाऊ दे. तो पण बिचारा विकायलाच बसला आहे ना, काही गोष्टी आपण पण समजून घ्यायचं बरोबर की नाही मित्रांनो. आता काय एवढं किसकिस करायचं संध्याकाळच्या टायमाला, रात्र पण झाली. इथं देतोय आता 50-100 रुपये कमी करतोय ना तो, मग ऐकून घ्यायचं. हे गायत्री नुसते किसकिस चालू यायची. मैं उनकी बात भी नहीं पकड़ा, मैं तो 750 लगाया. ठीक आहे जाऊ दे गायत्री, बघू चांगलं आहे. पण कुकर वगैरे ते घेतले ना, सिटी वगैरे आहे ना त्याच्यामध्ये. बेफिकर रहो, इस साल की वारंटी हा टाकली सिटी टाकली. कैमरा भी लगा हुआ है. क्या डालेगा ते बघ, ते ग्लास प्लेटी बघून घे, बरोबर आहेत ना. अजून काय घ्यायचं आहे का? बिल बनाओ क्या रेन तो क्या बिल बनाए, घरी दोनों का ही घर. ठीक है बना. नाम क्या डालूं? गायत्री नाम डालो, गायत्री नाम डालो उसका, गायत्री. जाऊ दे गायत्री, काय किसकिस करते बघ, थोडंफार कमी करून घे. भाई समझदार है तुम. बहुत ये सब है ना, एक ऐसी स्टील का बर्तन लेते हैं. चला मित्रांनो, आता जातोय घरी आम्ही. झालेत आता भांडे वगैरे घेऊन झालेत आता. चला जातोय घरी. ठीक आहे, आता तुम्हाला ते मार्केट वगैरे पण दाखवतोच परत. आता घरी जाऊया आपण. चला झालं तिचं फायनली घेऊन चालले. भावा नुसतं ते देवारा वगैरे काढता, एवढं भारी वाटतंय ते देवारा मला. पण काय करणार आता, आपलं घर तसं नाही आहे देवारा ठेवण्यासाठी. आता ठीक आहे जाऊ द्या, जेव्हा घर होईल तेव्हा बघू आपण मस्त देवारा वगैरे स्वामींची मूर्ती ठेवायला. परत तेच बोलतोय मी. हे बघा ते दुकानवाल्याची नुसती मजा घेते. काढ अरे तो काय बोलला, त्याचा भाऊ राजस्थान गेलाय म्हणे. तू काय बोलते, लोटा घ्यायला गेलाय का म्हणे. त्रिशू ठेव ना ते. ही बघा ही नुसती आगाऊपणा करते ही पोरगी. घेतलं का गायत्री तू? चल त्रिशू.
चला आता जायचं ना घरी. हे बघा हे घेतलं आता हिने सामान घेतलं. चल त्रिशू. हा ये सावकाशी. चला आता जाऊया घरी. समोर मंदिरच आहे बघा, हारबादेवी मातेचं मंदिर आहे. हा थांब थांब तिथंच थांब, मी घेतो तुला. थांब त्रिशू. ये गायत्री पपई पपई घे दे. ते पपई घ्यायची वाटतं गायत्रीला आता. इथं फ्रूट वगैरे आहेत, ॲपल वगैरे आहेत. बघ ना तुला कुठली विचार ना कितीला दिली. केळी नको. त्रिशू इकडे आहे. हे बघा इकडे आहे, इकडे इकडे. हे बघा ही कार्टून ही नुसती इकडे तिकडे पडते. इकडे हात पकड. हे बघ ते पपई कितीला विचार गायत्री. 50 रुपये किलो. मग बघ ना एक घेऊन घ्या ना 1 किलोचे. हे 50 रुपये किलो आहेत मित्रांनो. तुमच्याकडे पपई काय किलो आहेत सांगा बरं. एवढी काय घेते एवढी मोठी. एका दिवसात घरी खराब होऊन जाईल ती एका दिवसात. हा बघ ना कितीला बसते ती. इकडे मस्त कांदे टमाटर बटाटे पण आहेत. इकडे भाजींचं सॉरी आपले फ्रूट आहेत. हे आमचं मड मार्केट. घे का ना घे ना काहीतरी पटकन. ते सामान नारा तिच्या हातामध्ये. एवढी पिकलेली नको घेऊ, थोडी कडकवाली घे. एवढी पिकलेली. हा बघ सांग त्याला सांग. इथं त्रिशूला रस प्यायचा. इथं थंडीचे दिवस आहेत आणि बघा ही त्रिशूला रस प्यायचा आहे. ती मार्केटला आली म्हणजे रस प्यायलाच पाहिजे. हे आमचे वंदना ताई आहेत, जे आमचे म्हणजे मोठी ताई आहेत ना, त्यांचे देरचे मिसेस आहेत ते. तुम्ही ताईचं घर तर बघितलंच आहे ना. हे गायत्री घ्या रस पिऊन घ्या. फोनवर नाही व्हिडिओ काढतोय. भाऊजीन ते कुठे गेलेत. घरी आहेत का. हा तिला साधा घे. 10 वाले देतो. हा घे रे. अरे हा मग किती डान्स करत होती ना ही. कसा 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 डान्स करते ही. हा ते लग्नाच्या स्टेज मध्ये ना मस्त डान्स केला होता ना तिने. हे साधाच घेते ना. नाही मला नको मला नको. तिला त्रिशूला दे ना. मग साधावाला कुठं आहे. बनवतायत. हा बनवतायत ते बघा त्रिशूला ते साधावाला बनवून. हे थांबा त्रिशू. तेव्हा तुला बनवून देता येते. नुसतं एवढ्या आवाजामध्ये मित्रांनो मला जेवढं पाहिजे तेवढं बोलतोय मी. आता काय माहिती आवाज माझा येतोय का नाही. पुरं एवढं किसकिस चालू आहे इकडे. नुसतं गाड्या बिड्या येतात जातात. चला मित्रांनो आलो आता घरी. हे बघा आणलेत भांडे वगैरे आणलेत. तुम्हाला ते दुकान वगैरे दाखवलंच मी. चला तर मग प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.